नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत। आज आपण पाहूया पगार 50,000 असेल तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅज्युएटी जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील। ग्रॅज्युएटी म्हणजे कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिला जाणारा एक सन्मान आणि कृतज्ञतेचा आर्थिक लाभ आहे। कर्मचाऱ्यांनी कंपनीसाठी सलग सेवा दिली म्हणून कंपनी त्याचे आभार मानत ही रक्कम देते। प्रायव्हेट जॉब करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये ग्रॅज्युएटी विषयावर कायम चर्चा असते। नवीन नियम काय? पूर्वी ग्रॅज्युएटी मिळवण्यासाठी किमान 5 वर्षे सलग नोकरी करणे बंधनकारक होते, पण आता फिक्स्ड टर्म एम्प्लॉई असलेल्या कर्मचाऱ्यांना फक्त 1 वर्ष सेवा केली तरीही ग्रॅज्युएटी मिळेल। ग्रॅज्युएटी का महत्त्वाची? ग्रॅज्युएटी म्हणजे कर्मचारी कंपनी सोडताना किंवा निवृत्त होताना मिळणारी एक रकमी रक्कम। ही रक्कम भविष्यासाठी मोठा आर्थिक आधार देते। कोठे लागू आहे हा नियम? कारखाने, खाणी, ऑइल फील्ड, बंदरे, रेल्वे इत्यादी ठिकाणी हा नियम लागू आहे। 50% ग्रॅज्युएटीची गणना बेसिक डीएवर होते। नवीन नियमानुसार बेसिक पे एकूण पगाराच्या किमान असायला हवा। ग्रॅज्युएटी कशी कॅल्क्युलेट करतात? ग्रॅज्युएटी काढण्यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे। ग्रॅज्युएटी काढण्यासाठी तुमचा अंतिम पगार विचारात घेतला जातो। समजा तुम्ही कंपनीत 5 वर्षे काम केले तर तुमचा लास्ट बेसिक प्लस डीए बरोबर 50,000। कॅल्क्युलेशन केल्यावर जी रक्कम येईल ते तुमची ग्रॅज्युएटी ठरेल। भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।